लढतो मी पडतो मी धाव सोसतो धावतो मी धडपडतो मी धडफडतो संकटात मी गुंततो मी पेटून उठतो अगतिक होतो जीवनात मी गुंततो मी तळमळतो मी हळहळतो कधी आज वेळ ढाळतो नियती आहे लढा महासंग्राम 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 तीन जीवाचा बंदिवास हा नशिबी काला सांगना सांगू किती या अंतरी यातना मज संवेना मज पुंजेना सांगाना सांगाना कशात नाही राम महासंग्राम महासंग्राम महासंग्राम. काय रे राजेश, काय ऐकतोय? नाही ऐकतात ते खरं आहे, पण आपल्या बाबतीत असं कधी खरं घडलंच नाही बघा. अहो त्या विचाराच्या जिन्याखाली एकदा कानाखालीच आवाज काढला होता मी. हा तेव्हापासून आपल्याशी टिवटिवच करत नाही. श्री, मी आईबाबांना आपल्या इथल्या परिस्थितीबद्दल अजून काहीच सांगितलेलं नाही आहे रे. ठीक आहे, मग आपण त्यांना इथेच घेऊन येऊयात. जसा तुला रागच येत नाही, बर्फाचा थंड गोळा आहेस ना तू. आणि तू तापलेला निकारा. असला तापलेला इजलेला म्हण. तुझी मैत्रीण तुला भेटायला आली. ही विभा. विभा, तू इथे कशी? काय झालं? गप्प काय, तू रागवली आहेस? नाही, मी आनंदातच आहे. राघवकडून कळलं तुझ्याबद्दल म्हणून आले इथे. बरं ते असू दे. ऐक ना, मी तुझी ओळख करून देते. आणि ते ही विभा, मी तुम्हाला सांगितलं ना माझी शाळेतली मैत्रीण, तीही. आणि विभा ह्या अनिताताई. यांची ओळख म्हणजे या लेखिका आहेत, समाजसेविका आहेत, आणि विशेष ओळख म्हणजे मंदार सर म्हणजे श्रीकांतचे सर, त्यांच्या या मिसेस. पुरे आणखीन एक ओळख राहिली. माझ्या मुली प्रीती आणि भक्ती, त्यांची मम्मा देखील आहे. बरं झालं हं, भेट झाली. म्हणजे यापूर्वी राघवकडून मी आपली नावं ऐकली आहेत. राघव, अरे हां, फुलपाखरू संस्था जे चालवतात ते ना. बरं, तू तुझ्या मैत्रिणीशी, जीवा भावाच्या मैत्रिणीशी गप्पा मारत बस. मला एक लेख कुरिअर करायचा, तेवढा करून येते. आल्यावर मग चहा पाणी करू. आलेच. आता बोल, काय काय एवढी भाव खातेस? भाव? मी भाव खाते? तू देतेस का भाव मला? मी कोण तुझी? एक साधी मैत्रीण, एक साधी गाववाली. ए, आता जास्त शहाणपणा करू नकोस हा. मी शहाणपणा करते? हा, तू गावात होतीस ना तेव्हाच खूप चांगली होतीस. कोकरू होतीस, कोकरू. एवढंच काय, सासरी गेल्यानंतर सुद्धा ना बकरी होतीस, बकरी. हे विभा, एक काहीतरी ठरवा, कोकरू की बकरी. काय चालवलंयस? तुझ्या बोलण्याला काही तारतम्यच नाहीये. तुझ्या मागण्याला आहे का? आता मी काय केलंय? माकड केलंयस माझं, माकड. काय विभा, तुझं काय झालंय काय आज? सगळ्या प्राण्यांवर का घसरतीयस? तुझ्यावर घसरता येत नाही ना म्हणून. का घसर? का नाही घसरतायत? मलाच विचारतेस? स्वतःला विचारून बघ की. हा, तू डोकं बिकं फिरलंय का आज? आणि तुझं? मी बाबा नॉर्मल आहे. इकडे येऊन नॉर्मल झालीयस. तुला मी इथे आले कोणी सांगितलं ग? तुझ्या सासूने. अरे बापरे, तू त्यांना फोन केला होतास? छे छे, त्यांनी SMS केला होता मला. काय खोटारडी? मला खोटाडी म्हणतेस? मला खोटाडी म्हणतेस? शाळेत असताना सुद्धा ना तू एकदा असंच केलं होतास. तेव्हा सुद्धा मी तुला. मला माहितीये तू मला बदलून काढलं होतंस, मला आठवतंय. तरी सुधारत नाहीयेस. तू सुधारलीस का? इथे मुंबईत येऊन ना जास्तच बिघडलीस. हो, म्हणूनच तू मला कॉन्टॅक्ट केला नाहीस. अगं कधी करणार विभा? सासूने घराबाहेर काढल्यावर. तेव्हा तेव्हा माझी काय स्थिती होती फक्त माझी मला माहिती, आणि त्या श्रीकांतला. तेव्हा मी श्वास घेत होते म्हणून फक्त जगत होते. मला काय करावं काय नाही मला खरं काही कळत नव्हतं. काल झालेला म्हणजे काल आयुष्यात आलेला नवरा तो जवळचा ठरतो, आणि वर्षानुवर्ष एका ताटात जेवणारी, जीवाला जीव देणारी, जीवश्च कंठश्च मैत्रीण ती परकी होते. तू वेडी आहेस का विभा? मी कधी का तुला असं परक म्हटलंय?
म्हणायला कशाला हवं? वागण्याने दाखवून नाही दिलंस? तू तर हे सगळं सुनवायला इथपर्यंत आलीयस का? हे सगळं तर तू फोनवरती सुद्धा सुनावू शकली असतीस. वा, म्हणजे मी इथे आले हाही गाढवपणाच केला नाही का? विभा, तुझ्या प्राण्यांच्या लिस्ट मध्ये आणखीन एक प्राणी ऍड झाला, गाढव. हो, ऍड होणारच ना. तुझ्याशी मैत्री हा शुद्ध गाढवपणाच आहे. विभा, आता पुरे बास. आता जरा जमिनीवर ये, कळलं? माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. विचार. मुळात तू तुझं हक्काचं घर सोडून बाहेर का पडलीस? सासूनी घराबाहेर काढलं म्हणून. असं गुळमुळीत उत्तर मला मुळीच ऐकायचं नाहीये. अगं पण मग माझ्याकडे दुसरा मार्ग काय होता विभा? यातूनच माझा दुसरा प्रश्न, मग नेमकं इथेच का आलीस? विभा, इथे यायचं हे मला सुद्धा माहित नव्हतं. खरंच सांगतेय. एक दिवस श्रीकांतने त्याच्या बॉसला ही सगळी परिस्थिती सांगितली आणि ते म्हणाले की मला तुम्ही इतिहास ऐकायचा नाहीये. तू माझ्याकडे येण्याऐवजी, माझी मदत घेण्याऐवजी सरळ इकडे निघून येतेस, मजेत राहतेस. मजेत राहण्याबद्दल ऑब्जेक्शन नाहीये ग, पण मी तुझी जीवाभावाची मैत्रीण मुंबईत असताना देखील तू मला दूर ठेवलंस. हे मला बिलकुल आवडलेलं नाहीये, मला पटलेलंच नाहीये. विभा, आय एम रिअली सॉरी ग. तुला खरं सांगू का, ह्या सगळ्या दुःखात मी इतके हताश झाले होते ना की मी खरंच काय करावं मला काहीही सुचत नव्हतं. या सगळ्यामध्ये श्रीकांत जे काय करत होता ना तेच. अगं, औरंगाबादवरून मी त्यांच्याबरोबर जेव्हा इथे आले, माझं माहेर सोडलं. आता सासर सोडताना मला त्याचाच आधार विश्वासाचा नाही का वाटणार? याचा अर्थ मी तुला विसरले, एक मैत्रीण म्हणून मी तुला नाकारलं असं अजिबात होत नाही. आयुष्याचा जोडीदार मिळाल्यावर मैत्रीणही दूर जाते, एवढं मात्र खरं. हां, हे थोडंसं खरं आहे. म्हणजे श्री जर माझ्याबरोबर नसता आणि माझ्यावर जर असा प्रसंग ओढावला असता तर मी निश्चितच एक मैत्रीण म्हणून सगळ्यात आधी तुझ्याकडे धाव घेतली असती मदतीसाठी. याचा अर्थ ए विभा, आता बास हा. तू ते असे अर्थ काढणं बंद कर. तरीही मला विसरलीस. कबूल. आता तुला त्याच्यावर जी शिक्षा करायची ती मला करू शकतेस. मी कशाला शिक्षा करायची? तुझ्या सासूने तुझा छळ करून आधीच तुझं जीवन उद्ध्वस्त केलेलं आहे, त्यात मी भर कशाला घालू? तू मात्र अशी घराबाहेर पडलेली मला अजिबात आवडलेलं नाही, पटलेलंही नाही. आत्ता कसं तुझं रुसण्याचं, रागावण्याचं खरं कारण बाहेर आलेलं आहे. फायनली कॅट इज आउट ऑफ द बॅग, राईट? आता प्राणी कोणी आणला? तूच ना. सुरुवात कोणी केली? तूच ना. हे नाही बरोबर. हा, प्रत्येक वेळेला भांडण्याची सुरुवात पण तूच करायचीस. किती खोटं बोलतेस यार तू. मी खोटं परत खोटारडी म्हणालीस. गप्पा बस. तू नेहमी भांडणाची सुरुवात करायची. तूच. अरे, तुम्ही दोघी अजून भांडताय? बघा ना ताई, ही ना सतत भांडत असते माझ्याशी. मी नाही हो, हीच त्रास देते मला. बापरे, तुम्ही दोघी अगदी भक्तिप्रीतीसारख्या भांडताय. चला, चहा आणि नाश्ता तयार केलाय, तो खाऊन घ्या. भरपूर खा. हा, भरपूर खा नाही, भरपूर भांडा. तू भांड, मी कुठे भांडते? अच्छा, म्हणजे मी भांडते. सुरुवात कोण करतं? गप्पा बसा. आत्ताही सुरुवात तूच केली आहेस भांडायला. हे बरं आहे, म्हणजे माझ्यावरच नाव ढकलायचं. प्रश्नच नाही. तुझ्याकडे भांडायला काय कमी विषय असतो? राणे, हे पुस्तक तू वाचावंस अशी माझी इच्छा आहे. राणे काय वाचणार? इथे खाजवायला वेळ नाही. अरे, वर्तमानपत्र चाळायला देखील वेळ नसतो. पण तू काय वाचतोयस रे? नाही म्हणजे सांग तरी, तेवढाच ज्ञानाचा प्रकाश पडेल इथे. संकल्प नावाचं पुस्तक आहे. वेगवेगळ्या सामाजिक चळवळीतल्या तरुणांचे अनुभव आहेत. असं म्हणतोस? अरे, कोण आहेत तरी कोणते तरुण? नाही रे, आजचे नाही आहेत, 25-30 वर्षापूर्वीचे आहेत. म्हणजे जेव्हा या देशामध्ये चळवळी व्हायच्या, इथल्या तरुणांना क्रांतीची स्वप्न पडायची ना, त्या काळातले. अरे, तेच म्हटलं. अरे, आता चंगळवादाच्या अजगराच्या विळख्यात सापडलेले तरुण क्रांती विंतीची स्वप्न कुठून बघणार? तसं नाहीये रे. असं तुला वाटतं राघवा? अरे, त्यांच्या दृष्टीने तुला मला काहीही मूल्य नाहीये. ठीक आहे, तुझ्या माझ्यासारख्या सर्वसामान्यांचं मूल्य क्षुल्लक असेल, पण आपलं उपद्रव मूल्य मात्र फार मोठं आहे. एखाद्या आंदोलनाच्या माध्यमातून जनता जर रस्त्यावर उतरली तर ती काय करू शकते याचं उदाहरण इजिप्त सारख्या देशामध्ये बघायला मिळतच आहे ना आपल्याला. अरे, पण आपल्याकडे चळवळे उरलेत कुठे? उरलेत ते फक्त वळवळे आणि संशय.
अरे राणे, तू समजतोस तसं नाही रे. अरे माझ्या समजण्याचा प्रश्न नाही रे. तू रोजची वर्तमानपत्र बघ, नाहीतर 24 तासाच्या बातम्या बघ. सगळीकडे खून, बलात्कार, भ्रष्टाचार पसरलाय सगळा. आणि दुसरीकडे सामान्यानं गुंगवण्यासाठी वेगवेगळे फॅशन शोज, इव्हेंट्स, हे सगळं चालूच असतं. 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्याचा इव्हेंट झाला ना, तो खरा इव्हेंट. आता सगळ्या चालल्या आहेत ना, त्या फक्त कॉप्या. खरंय तुझं. अरे राघव, पण ते तुझं रिडेव्हलपमेंटचं वगैरे कुठपर्यंत आलं? ए, ते चाललंय स्लो मोशन मध्ये. म्हणजे चालतंय कमी, थांबतायत जास्त. अरे राघव, मला वाटतं येत्या 5-10 वर्षात आपलं महानगर पूर्णपणे रिडेव्हलप होईल. सगळ्या चाळी, छोट्या इमारती जमीनदोस्त होतील आणि टॉवरचे टॉवर्स उभे राहतील. होतील रे बाबा, होतील. पण आपल्यासारखी सामान्य मध्यमवर्गीय माणसं पूर्णपणे देशोधडीला लागतील. लिहून घे, लिहून घे माझं वाक्य. अरे नुसतं लिहून ठेवून काय उपयोग आहे? काहीतरी कृती करायला हवी. कर बाबा, कृती कर. हा राणे आता थकला. अरे एकेकाळचा खंदा कार्य करता ना तू, असं कसं थकलास? नाही रे, आपली ताकदच कमी पडते. तू आंदोलन कर, मोर्चे काढ, राणे येईल तुझ्या मदतीला. पण आता अशाने काही होत नाही रे. असं कोणी सांगितलं तुला? आता भ्रष्टाचाराविरुद्धच्या आंदोलनाने काय सिद्ध केलं हे पाहिलंस ना तू, अनुभवलंही आहेस. खरंय ते. त्याची ताकद काहीतरी वेगळीच होती. हा, आता अशाच पद्धतीनं जन आंदोलनं होती. होऊ देत बाबा, होऊ देत. ते आम्ही टीव्हीवर बघू आणि मॅचला प्रोत्साहन देतात ना, तसं प्रोत्साहन देऊ. नाही राणे, हा प्रकार केवळ टीव्ही समोर बसून दाद देण्याचा नाही. तू, मी, अनेकांनी पुढे यायला. अरे एकापासून अनेकापर्यंतची प्रोसेस आहे ही. राघवा, आहेस खरा तू चळवळ. हा, आता मधल्या काळामध्ये नोकरी, संसार यामुळे हे चळवळीत्व जरा कमी झालं होतं. खरंय. म्हणून हे चळवळीवरचं पुस्तक वाचून स्वतःला रिचार्ज वगैरे करून घेतोस की काय? हो, तसंच समज. अरे हुंडा, देवदासी, पाणवठ्यासाठीच्या त्या काळातल्या चळवळी किती परिणामकारक आणि प्रभावी होत्या. हो. पण ते नेते तसेच कार्यकर्ते आता उरले आहेत कुठे? होतील रे, पुन्हा निर्माण होतील. तुला सांगतो, एक एक जण जर सामील होत गेले ना, तर या देशात पुन्हा एकदा अंगार फुलेल. अंगार फुलू दे बाबा, फुलू दे. पण काय रे, उमा वहिनींची परमिशन आहे ना या सगळ्याला? तिची परमिशन कशासाठी? अरे म्हणजे काय, परमिशन तर असायलाच हवी. नाही म्हणजे एकदा विचारून तरी बघ. अरे शुभ बोल रे बाबा राणे. अरे तसं नाही रे, गृहमंत्र्यांची परमिशन असायलाच हवी. आमचं बघ ना, राणेबाई म्हणाल्या की निघतो बाजारात, राणेबाई म्हणाल्या की कढईत वडे सोडतो. आणि आता तो वडे पण नाहीत, खानावळ चालू झाली आहे. अरे म्हणून तर आता बाजार हाटाची चळवळ सुरू झालेली आहे आमची. वाह. सकाळी उठायचं, पिशवी घ्यायची, पण निघायचं बाजारात. अरे उमा तशी समंजस आहे. आणि मुख्य म्हणजे माझं सोशल वर्क तिनं मान्य केलं. मग हरकत नाही. अरे तरी पण एकदा खात्री करून घे बुवा. हे तेवढा आमचा एकमेकात विश्वास आहे. मग कर, आंदोलन कर. हो, कारण आता फुलपाखरूचं काम करायला आपले कार्यकर्ते समर्थ आहेत, कारण काम तसं रुटीन होऊन गेलंय. म्हणून मी आता भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा, पण उपोषण वगैरे करू नकोस हा. कर का? अरे पूर्वीची उपोषणं बरी होती, चटकन मिटायची. मोसंबीचा रसरशीत ग्लास समोर यायचा. पण आता तशी परिस्थिती राहिली नाही. अरे तुझ्या उपोषणाची कुणाला दयामाया आली नाही तर काय होईल? अरे उमा वहिनींचं काय होणार, आमचं काय होणार? नाही रे, तसं काही होणार नाही. आंदोलनाचा रेटा वाढला की आपसुकच दबाव येईल. आणि कुठलाही घातपात, अपघात न होता ते तू म्हणत होतास तसं मोसंबीचा रस घेऊन उपोषणाची समाप्ती होईल. घरचा प्रश्न सुटला, पण ऑफिसचं काय? तू आहेस की. आणि बघ, आज ना उद्या कधीतरी हे होणारच होतं. मग उद्यापासूनच सुरू करायला काय हरकत आहे? तथास्तु. तू काय मला आशीर्वाद दिलास? अरे मी कोण तुला आशीर्वाद देणार? मी म्हणालो तसाच तू. हो, तू पण अगदी तसाच आहे.
अनिता ताई बघा ताई, आपली सख्खी आई कुठल्या पोरीबद्दल असं वंगाळ बोलेल का? दुःख जाणवतं आणि त्या दुःखावर मात करण्यासाठी मग ते उपाय शोधत राहतात. आठवलं, अहो ताई, आपल्या क्रांतीनगरात ते जोडपं राहतं बघा. कुठलं? अहो ज्यांना आम्ही जोधा अकबर म्हणून चिडवतो. हा ते कामेरकर. कामेरकर की करमरकर ना? हा तेच ते. काय झालं त्यांचं? अहो त्यांनी एक मुलगी दत्तक घेतली. काय सांगतेस काय? मग त्यांच्या समोरची शेर तुकडीन बोलली नाही मला काय? असेच मार्ग काढले जातात आणि जीवनातली उणीव भरून काढली जाते. म्हणून भांडण तंटा करून असे क्षण वाया घालवू नका. एकत्र राहण्याचा, एकत्र जगण्याचा आनंद उपभोगा. पुढच्या आयुष्यात काय घडेल काय नाही याची काहीच शाश्वती नाही. जीवनातील संग्राम लढण्यासाठी नात्यांचं बळ बळकट करा, एवढंच सांगणं आहे माझं. थँक्यू ताई. आता मी नाही वाईट वागणार. काय ग शमे, तुझा काय विचार आहे? अगं आहे, तू चांगली वागलीस तर मी कशाला वाईट वागणार आहे. आता पटापट तुझीही कामावर घरला जाऊया. बाबा पण येतील ना एवढ्यात, त्यांना मस्तपैकी सरप्राईज देऊया. चांगलं झालं, मिटवलंत ना. चल आता चहा कर भाऊ. कोण? मी चहा करू? मग काय मी चा करू? मी ताईंसोबत गप्पा मारत बसणार आहे, अगदी एखाद्या महाराणीवाणी. हा अरे पण मग मगाचपासून फोन ट्राय करतोय, उचलत का नाहीयेस तू? कसा उचलणार? अहो सूर्यकांतजी इथल्या फुलपाखरूंबद्दल इतकी छान माहिती देत होते, त्यात तुमचा मिस कॉल मिस झाला. अनिताबद्दलचा माझा ॲटिट्यूड, इगो. पण तुला माहिती आहे, मी तो डस्टबिन मध्ये टाकू शकलोय. अँड आय प्रॉमिस यू राजा, मी ते पुन्हा कधीही रिसायकल करणार नाही. अगदी डोहाळे जेवण नाही, पण डोहाळे जेवणासारखं जेवण करूया. चला पटापट कामाला लागा. आणि उमा, तू पण राघवला फोन कर, येच म्हणावं. हो.